ते हात वर येत, मी जसे हात वर येतात तसे तुमचे प्रश्न घेतो हा. निलिमा मॅडम विचारा हात वर करून, अनम्यूट करून. एक एकच प्रश्न विचारा आणि आता अनम्यूट करा आणि विचारा. बरं अनम्यूट नाही होत. ओंकार हा, बोला मॅडम, तुम्ही निलिमा मॅडम बोला. तुमचा आवाज नाही येत आहे मॅडम. ठीक आहे, ओंकार विचारा प्रश्न. येस. सर, ज्या वेळेला म्हणजे अशुभ स्थानांचे मालक उच्च राशीत जातात त्यावेळेस त्यांची इंटेन्सिटी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संघर्ष आणते असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे त्या संघर्षासाठी लढण्याची शक्ती सुद्धा देते. अ, तर मग कुंडलीमध्ये अशा अशुभ स्थानांचे मालक नीच राशीत असल्यास त्यांची जी ताकद आहे ती कमी होते. तर मग आपण हे एकार्थी चांगलं समजावं का? नाही, हा अतिशय चुकीचा हे आहे. राशीबलामध्ये मी ते एक्सप्लेन केलंय खंड 2 मध्ये, पण सांगतो. समजा असं उदाहरण धरू, कर्क लग्न आहे. ओके, कर्क लग्न आहे आणि शनी हा अनिष्ट आहे पूर्णपणे, किंवा अशुभ स्थानांचा मालक आहे. बरोबर, अष्टम स्थानाचा मालक आहे, मारक स्थानाचा मालक आहे. असा शनी समजा चतुर्थ स्थानामध्ये तुळ राशीचा आहे कर्क लग्नाला, तर तो उच्चीचा होईल. आता सगळ्यात एक गोष्ट मात्र इथे आहे की नुसता ग्रह उच्चीचा आहे म्हणून आपण त्याला चांगला म्हणत नाही. ओके, तो इतर बाबतीत पण सुस्थितीत आहे असं गृहीत धरू आपण. ओके, आपले नियम शिकलेले जे आपण नियम आहेत ते लावून बघितले तर समजा हा अष्टमेश, सप्तमेश, मारकेश शनी हा चतुर्थ स्थानामध्ये सुस्थितीत आहे, उच्चीचा आहे. तर ह्या शनीचे जे अदरवाईज अनिष्ट असल्यामुळे किंवा सो कॉल्ड अशुभ, सो कॉल्ड अकारक वगैरे जे म्हणतात तसं असल्यामुळे जे अदरवाईज त्रास झाले असते ते बरेच कंट्रोलमध्ये राहतील. कारण लक्षात घ्या, एखादा गावगुंड आहे, त्याच्यापर्यंत चांगली रसद पोचतीये, तर तो उगाच त्या दुकानदारांना आणि व्यावसायिकांना त्रास द्यायला फंदात पडतो का? नाही, कारण त्याच्या घरी पोचतंय सगळं, तो स्वतः वेलसेट आहे. पण तोच जर अनसेटल्ड झाला, त्याच्याकडेच पैसा कमी पडला, तर तो मग खंडण्या मागायला लागणार ना लोकांकडे. एक आपलं जस्ट गमतीशीर उदाहरण दिलं तुम्हाला. तसं ह्याच कर्क लग्नाला समजा धरून चला हा शनी लग्नी आहे किंवा समोर मेषेचा आहे, बरोबर, तर मुळात त्याला राशीबल नाही, त्यात तो ह्या लग्नाचा अनिष्ट आहे म्हटल्यानंतर त्याची त्रास निर्माण करण्याची क्षमता खूप वाढते. येते लक्षात तुमच्या? आलं लक्षात? तसं आहे. सागर प्रश्न विचारा. हॅलो, हा आवाज विचारा. येतोय? येस येस, विचारा. हा सर, तुम्ही राहूचे फळ सांगितलंय की ज्या राशीत असेल त्या राशी स्वामीनुसार देणार. तर त्याची वैयक्तिक फळं कशी घ्यायची, हे बघा, कारकत्व? राहू आणि केतूची फळं युतीत बघताना. असेल नाही तर हा, काय काय? युतीत असताना किंवा एकटा असताना पण दोन्ही. दोघांचीही फळं मिळणार हे लक्षात घ्या. राहू ज्या राशीत असतो त्या राशी स्वामीला रिप्रेझेंट करतो, त्याचप्रमाणे ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या ग्रहां किंवा दृष्टी ज्यांची येत असते त्यांना सुद्धा रिप्रेझेंट करतो. सगळ्यांची फळं मिळतात. साधं उदाहरण घ्या, एक माझ्या परिचित एक गृहस्थ आहेत कन्या लग्नाचे. ओके, अतिशय उत्तम, अतिशय विद्वान ज्योतिषी. त्यांच्या तृतीय स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये शनी आणि राहू एकत्र होते. ओके, हा त्यांना राहूची अंतर्दशा सुरू असताना मृत्यू आला, हार्ट अटॅकने, अचानक आला मृत्यू म्हणजे. ओके, आता हा वृश्चिक राशीमध्ये तृतीय स्थानामध्ये कन्या लग्नाला षष्ठेश शनी आहे आणि त्याच्यासोबत राहू आहे. ओके, हा राहूनी त्याच्या अंतर्दशेमध्ये आजारपण म्हणून षष्ठेश शनीचं कार्य केलं, हा बरोबर. हा पण आजारपण कसं आलं? ते शनीच्या कारकत्वानुसार आलं का? की रेंगाळणारं, खूप काहीतरी बरीच पीडा वगैरे असलेलं. त्यांनाही कळलं नसेल त्यांना मृत्यू कधी आला ते, इतकं सहज ते आजार मृत्यू आला. ओके, का हा असं कारण आहे, कारण ऍट द सेम टाइम वृश्चिक राशीच्या राहूनी मंगळाचं सुद्धा कार्य केलं. म्हणजे जी शनी हा राहू युती होती ती जणू काही शनी मंगळ युती असल्यासारखीच झाली ना.
आणि शनी हा. मंगळ युतीच्या मध्ये तडकाफडकी प्रकृतीच्या जे काही असतील तर तडकाफडकीपणा हा आहे एक फळ त्याचं. आता इतर हा. योग पण कोरोबोरेटिव्ह असतात. यांच्या पत्रिकेत षष्ठ स्थानामध्ये कुंभेचा मंगळा होता वगैरे, हा भाग वेगळा. पण मग तिथे ते कसं झालं, मंगळाच्या राशीतला राहू म्हणून अष्टमेशाची पण फळं जोडली, तृतीयेशाची पण फळं राहूकडे आली ना, आणि षष्ठेश पण हा. एकत्र आला. मग ती जणू काही अष्टमेश षष्ठेशाची युती असल्यासारखी झाली ती. सो राहूनी दोघांची फळं दिली या कुंडलीत. हा. येतंय लक्षात तुमच्या? हा. कळतंय समजलं. तुम्हाला मला काय म्हणायचं ते? आता हा, एका समजलं. हा, असं विचार करायचा. आलं लक्षात? तो सर राहू अजून एक. दोघांची फळं देतो, तुम्हाला कंबाईन करायला लागतात ती. हा. सर अजून एक होता. एक घेऊ आता आपण, बाकीच्यांचे पण प्रश्न आहेत ना, तो नेक्स्ट नाही ह्याला नाही, विचारू. कुंडली रिलेटेड नव्हता, फक्त एक विचारायचा होता. सर तुम्ही राजश्री नंदी सरांना ओळखता का? हो, ओळखतो. सर मी वैयक्तिक माहिती दिली ना, त्यातला 70वा प्रश्न बघा. तर तुम्हाला कळेल मी का विचारले ते. नंतर आपण वैयक्तिक बोलू यावर. हो, ठीक आहे, चालेल. हा, उमरीकर मॅडम विचारा. थँक्यू सर. हा सर, तुला लग्नाच्या कुंडलीमध्ये जर गुरु मंगळाची जर अंशात्मक युती असेल आणि त्याच वेळी नवमामध्ये शनी सेम अंशावरती असेल, तर अशा वेळेला त्याची फळं काय मिळतील? कारण मंगळाची दृष्टी शनीवरती येते आणि शनीची दृष्टी पण मंगळावरती आणि गुरुवरती जाते. हे बघा, सगळे सेम अंशावरती आहेत. नाही, कुठे गुरुमंगळाची युती आहे कुठे आधी ते सांगा. षष्ठात. ओके, आता हे सगळे आपण कुंडल्या सॉल्व्ह करायला लागू तेव्हा याची उत्तरं तुम्हाला मिळतीलच. पण आहे तूळ लग्न, बरोबर? तूळ लग्नाला मंगळ होतो धनेश आणि सप्तमेश, राईट. बरोबर? त्याची म्हणजे मारक स्थानाचा प्रबळ ग्रह येतो, प्रबळ प्रबळ मारक, मारकेश. बरोबर? आणि गुरु होतो तृतीयेश आणि षष्ठेश, म्हणजे परत अनिष्ट होतो. अनिष्ट ग्रह. अशा दोन अनिष्ट ग्रहांची षष्ठ स्थानात युती आहे, बरोबर? आता ही जी षष्ठ स्थानातली जी युती आहे, ही युती गुरु मंगळ अनिष्ट असणार ह्या कारणामुळं, पण गुरु षष्ठेश पण आहे, बरोबर? षष्ठेश असल्यामुळे कसं होतं, मंगळाचे परिणाम तो स्वतःवर करून घेईल मंगळाच्या युतीत असल्यामुळे. आता इथे गंमत आहे की मंगळ तर गुरुचा मित्र आहे, किंवा उलट्या बाजूने आपण विचार केला की सप्तमेश म्हणून जोडीदार तो मंगळ आहे, तो आहे गुरुच्या युतीत षष्ठ स्थानात. मग मंगळावर गुरुचे जे काही प्रभाव परिणाम असतील ते चांगले का वाईट? कारण गुरु तर मंगळाचा मित्र आहे. इथे तुम्हाला लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह माहिती असतील तर ह्याचं तुम्हाला उत्तम प्रकारे उत्तर सापडू शकतं. यामागचं कारण, ते जरी दोन ग्रह एकमेकांचे मित्र असले तरी त्या लग्नाचे अनिष्ट असल्यामुळे एकमेकांवर सुद्धा एका बाजूने अनिष्ट परिणाम करणं टाळणार नाहीत. म्हणजे मामा म्हणून जो काही घटक या व्यक्तीच्या जीवनातला आहे, मामा मावशी मातुल घराणं, षष्ठेश गुरु असल्यामुळे सांगतोय तुम्हाला, ह्या घटकाला मंगळ मारकेश असल्याचे जे काही दोष असतील ते लागणार. मंगळ म्हणून जो काही सप्तमेश नावाचा घटक आहे त्या व्यक्तीला गुरु तृतीयेश षष्ठेश रोगस्थानाचा मालक असल्याचे दोष लागणार. आता ह्या दोघांवर शनीची दृष्टी आहे. इक्वेशन चेंज झालं. कुठल्या बाबतीत? तर तुळ लग्नाला शनी योगकारक आहे, त्यात तो भाग्यस्थानात राशी बली पण आहे आणि त्याची 10वी दृष्टी येते. मग ही दृष्टी ह्या गुरु मंगळावर परिणाम करताना तुम्हाला काय, आधी मुळात शनीला कुठल्या कुठल्या बाजूने विचारात घ्यायचंय? तर तो राजयोगकारक आहे म्हणून त्या बाजूने विचारात घ्यायचंय, तो नैसर्गिक रोगकारक आहे म्हणून पण विचारात घ्यायचंय, तो ह्या कुंडलीत चतुर्थेश पंचमेश आहे म्हणून पण विचारात घ्यायचंय, तो मंगळाचा शत्रू आहे म्हणून पण विचारात घ्यायचंय. ह्या प्रत्येक गोष्टीचे परिणाम तुम्हाला ओळखता यायला लागतात. उदाहरणार्थ षष्ठ स्थान आणि धनस्थान ह्या दोन स्थानांचे मालक गुरुमंगळ आहेत, म्हणजे अर्थ त्रिकोण त्यांनी कंट्रोल केला. ते आहेत षष्ठ स्थानात राशीबली, गुरु आहे राशीबली, मंगळ आहे स्थानबली, कारण उपचय स्थान आहे. मग ह्या ग्रहांवरची जी शनीची दृष्टी आहे ती जेव्हा तुम्ही राजयोगाच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारात घ्या तेव्हा ती वाईट नाहीये. कारण मुळात अर्थ त्रिकोणाचे दोन मालक बलवान असताना अर्थ वाढवणार व्यक्तीचा आणि त्यांच्यावरची शनीची दृष्टी
ही तक्रारी मेजर नाही क्रिएट करणार, कारण शनी राजयोगकारक दृष्टी ठेवतोय त्यांच्यावर. पण अशी जी काही फळं असतील की जी राजयोगाच्या व्यतिरिक्त आहेत, उदाहरणार्थ संततिकारक म्हणून गुरु विचारात तुम्ही घेतलात ह्या पर्टिक्युलर कुंडलीत असं धरून चाला, तर मंगळासारख्या मारकेश नैसर्गिक क्रूर असलेल्या त्या लग्नाचाही अनिष्ट असलेल्या ग्रहासोबतची त्याची युती चांगली नाही. मग अशा वेळेला त्याच्यावरची शनीची दृष्टी, कारण इथे आपण राजयोगाचा विचारच करत नाही आहोत, संतती हे काही राजयोगाचं फळ म्हणून लक्षात घेत नाही आहोत आपण, मग तिथे शनीची दृष्टी ही राजयोगकारक न लक्षात घेता एक संतती सुख या दृष्टीने दुःखकारक ग्रहाची म्हणूनच विचारात घ्यावी लागणार. ह्या प्रेडिक्शन मधल्या सटलिटीज आहेत, हे कायम लक्षात ठेवा. सो जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता, प्लस इतरही अनेक इंटेन्सिव्ह असू शकतात, कारण या पर्टिक्युलर केसमध्ये मंगळाची शनीवर दृष्टी, शनीची मंगळावर दृष्टी सुद्धा येते. दोन कुठलेही नैसर्गिक क्रूर ग्रह एकमेकांवर जेव्हा दृष्टी टाकतात, विशेष करून मंगळ शनीसारखे, तेव्हा ज्या दोन स्थानांमधनं हे योग होतात त्या दोन स्थानांनी दर्शवलेल्या व्यक्तींबद्दल, घटनांबद्दल मेजर उलथापालथ तर तुम्हाला आढळणारच. उदाहरणार्थ नवम स्थान आणि षष्ठ स्थान किंवा त्यांच्या भावेशत्वाबद्दल. आता मग ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही विचारात घेतलात तर बघा आणखीन फळं बदलली. संततीबद्दल तर तुम्हाला 100% सांगता येईल. कसं? कारण मंगळ हा तर बाय डिफॉल्ट टूळ लग्नाचा अनिष्ट आहे, हे तर पक्क. असा मंगळ युतीत असल्यामुळे संतती कारक गुरुला पण बिघडवतोय आणि त्याच्या चौथ्या दृष्टीमुळे पंचमेश शनीला पण बिघडवतोय. मग संतती स्थानाचा मालक पण बिघडला, संततीचा कारक पण बिघडला. येते तुमच्या लक्षात? अजून 15 फळं तयार होतील या ग्रहयोगाची जेव्हा तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर अँगलने या युतीचा ग्रहयोगांचा अनालिसिस कराल त्यानुसार. लक्षात आली दिशा विचारांची? हे तुमचं आता ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष कुंडल्या सॉल्व्ह करू आता पुढे द्वितीय वर्षाला, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अशा सुटसुटीतपणे तुमच्या लक्षात येतील. ओके, असो. अनुराधा मॅडम विचारा, अनम्यूट करून. सर, आपण मागच्या लेक्चरला युती योग बघितले, त्याच्यात प्लुटोच्या युतीबद्दल आपण काहीच सांगितलेलं नाहीये. एक म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही सांगितलंय ग्रंथामध्ये की जैमिनीय ज्योतिषामध्ये प्लुटो बद्दल आपण विचार करतो, पण वैयक्तिक कुंडलीमध्ये जर अगदी कलेच्या अंतरावर जर प्लुटोची युती असेल तर काय फळ देईल? हे बघा कसं आहे की प्लुटोचे होणारे योग, ओके, हे विशेष करून मेदिनीय ज्योतिषात विशेष करून अनुभवाला येतातच. ओके, वैयक्तिक कुंडलीमध्ये प्लुटोचे योग अनुभवाला येत नाहीत का? तर असं नाहीये, येतात. विशेष करून प्लुटो अगदी अंशात्मक योगांमध्ये असेल, म्हणजे 1-2 अंशाच्या फरकाने, विशेष करून. आणि पण नाही सर, कलेच्या फरकाने आहे आणि षष्ठ स्थानाच्या भावारंभावर आहे. सांगतो विशेष करून युतीमध्ये, विशेष करून त्यावेळेला प्लुटोचे योग अनुभवले येतात. पण आपण आता क्लासमध्ये ज्या स्टेजला आहोत तिथे ते तुम्हाला क्रिस्टलाइज करणं हे थोडं अवघड आहे. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे साधारणतः प्लुटो ज्या वेळेला इन्व्हॉल्ड असतो त्यावेळेला सामाजिक स्वरूपाची घटना घडते. ओके, सामाजिक स्वरूपाची, किंवा प्लुटोचं जे बेसिक कारकत्व आहे त्या अनुषंगाने. उदाहरणार्थ एक सिंपल उदाहरण देतो. एक ऍस्ट्रोफिजिसिस्ट आहे, त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु प्लुटो युती आहे आणि ते फिजिक्स मधले अतिशय खोलात त्यांनी संशोधन केलेलं आहे. तिथे प्लुटो हा फिजिक्सचा मंगळाच्या खालोखाल कारक ग्रह आणि गुरु हा संशोधनाचा कारक ग्रह म्हणून विचारात घ्यावा लागला. पण ऍट द सेम टाइम एका व्यक्तीला सामाजिक घटकांकडनं त्रास झालेला आहे, त्याच्याही पत्रिकेमध्ये षष्ठेश हा प्लुटोच्या, अष्टमेश हा प्लुटोच्या युतीत आहे. सो कसं होतं की सामाजिक स्वरूपाच्या काही विशेष घटना ह्या खास करून प्लुटो दर्शवतो. ओके, अगदी ज्या वेळेला युतीत असताना कशी फळं मिळतील ते आपण प्रत्यक्ष ज्या वेळेला कुंडल्या सॉल्व्ह करू ना, तेव्हा त्या कुंडलीत जर ती युती असेल तर तेव्हा तुम्हाला मी एक्सप्लेन करेल, म्हणजे तुम्हाला फलांसकट त्याचे परिणाम लक्षात येतील. हे लक्षात घ्या. ओके, हा, ओके, थँक्यू सर. या मंगेश सर विचारा, व्हिडिओ ऑन करा आणि विचारा. हॅलो सर, मला विचारायचं होतं की ऍक्च्युली हे जर
तुमचं व्ययस्थानात असेल आणि जर ते अगदी तिन्ही ग्रह हे 4-5 डिग्रीच्या आसपास असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल चंद्र समजा 10 डिग्री आहे आणि केतू केतू हा 16 आहे आणि युरेनस हा 6 डिग्री आहे, तर हे कॉम्प्लेक्स थोडस, म्हणजे जे स्थान आहे 12वं त्याच्या दृष्टीने जे आपण बघतोय याच्यामध्ये मी ऍड करतोय विनाकारण हे ऍड करायची गरज नाहीये की इन्क्लुडिंग ते सुद्धा आपल्याला बघायला लागेल त्याच्यामध्ये, जर त्याचे फळं बघायचे असतील तर अंश सुद्धा बघावे लागतील. बघा, युत्यांचा विचार करताना तुम्हाला अंशात्मक विचार हा गरजेचा आहे. ओके, त्यामध्ये जेव्हा एखाद्या स्थानामध्ये अनेक ग्रह येतात पण ते असे 3-4 अंशांच्या पुढे 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 असतात, तेव्हा काही जण असं शिकवतात की जो आधीचा ग्रह आहे त्याचा शेवटच्या ग्रहाशी काही संबंध नाही, पण ते पूर्ण चुकीचं आहे. ही एकमेकांची साखळी तयार होते हे लक्षात घ्या, चेन रिॲक्शन त्याच्यामध्ये तयार होते हे लक्षात घ्या. की समजा चंद्र आहे गुरुच्या युतीत, गुरु आहे मंगळाच्या युतीत, मंगळ आहे शुक्राच्या युतीत, शुक्र आहे शनीच्या युतीत, धरून चाला. ओके, ही चेन रिॲक्शन जी तयार होते अर्थात तिथे कॉम्प्लेक्सिटी येते, अनालिसिसच्या दृष्टीने कॉम्प्लेक्सिटी येते, तिथे फलिताच्या दृष्टीने कॉम्प्लेक्सिटी येते, फल तिथे कॉम्प्लेक्स तयार होतात, भरपूर परम्युटेशन कॉम्बिनेशन तयार होतात. हे होतच ना तिकडे, हे होतच, म्हणून तर ज्योतिष कठीण आहे काही काही बाबतीत. ओके, पण म्हणून तर इथे जर तुम्हाला बेसिक जर तुमचं पक्क असेल तर तुम्हाला फळं ओळखता येणं हे सोपं पडतं हे लक्षात घ्या. आणि मग तिथे मग तुम्हाला ग्रहांचे नैसर्गिक कोण एकमेकांना मदत करणारे आहेत, त्यांची कारकत्व कशी मदत करणारी आहेत, या त्याचप्रमाणे इष्ट अनिष्ट ग्रहांचे नियम, ह्या सगळ्यांचा तुम्हाला विचार करावा लागतो. साधा तुम्ही विचार करा, अगदी सिंपल विचार करा तुम्ही. ओके, की धरून चाला मेष लग्न आहे, मेष लग्नाला पंचम स्थानात चंद्र आहे, त्याच्यासोबत रवी आहे, त्याच्यासोबत गुरु आहे, त्याच्यासोबत शनी राहू आहे. कॉम्प्लेक्सिटी आली तिकडे की चंद्र आला, रवी आला, गुरु आला आणि शनी राहू आले. ओके, बाकी इतर वेगवेगळ्या प्रकारे विचार आपण कुंडल्या पाहताना करूच, पण जे आतापर्यंत आपलं शिकून झालेलं आहे त्यात एक बेसिक किमान विचार तर तुम्हाला निश्चित करता येईल की चंद्र रवीला त्रास देईल का, तर नाही, कारण मेष लग्नाला चंद्र स्वतः राशी बली आहे, त्यात रवी त्याचा मित्र ग्रह आहे, त्यात रवी इष्ट, दुसरा इष्ट पण ग्रह आहे, चंद्र इष्ट आहे तसा रवी इष्ट आहे. बरं, हे दोघे मिळून गुरुला किंवा गुरु यांना त्रास देईल का, तर नाही, कारण गुरु सुद्धा या लग्नाचा इष्ट आहे, तो नैसर्गिक पण सौम्य आहे आणि अगेन सिंहवेद राशी बली पण आहे. म्हणजे किमान समजा नुसते इथे चंद्र रवी आणि गुरु असते तर मेजर डिझास्टरच काही घडलं असतं का, नाही. मग आता शनी इन्व्हॉल्व्ह झालाय, काय होईल, येस, आता इथे तुम्हाला कन्सर्न क्रिएट झाला, कारण आधीचे 3 त्रिकूट जे होतं चंद्र गुरु रवी मंगळा गुरुचं ते ओके होतं, उलट ते मोठा दणदणीत राजयोग क्रिएट होतोय तिकडे. पण आता जर तिथे शनी आला तर शनी एक तर नैसर्गिक क्रूर ग्रह आहे, त्यात ह्या लग्नाचा पण निष्ठ ग्रह आहे म्हटल्यानंतर बाकी तो दशमेश म्हणून राजयोगात सहभागी होईल वगैरे तो भाग सोडा, पण एवढं निश्चित की रवी चंद्र गुरुने दर्शवलेल्या फळांमध्ये काहीतरी तो दुःख, काहीतरी तो त्रास स्वतःच्या कारकत्वानुसार आणणार. मग आणखीन थोडं खोलात तुम्ही जाऊ शकता की मग चंद्र म्हणजे माता आहे, त्याला तिथे पक्षबल नाही रवीच्या युतीत असल्यामुळे, त्यात शनीसारख्या रोगकारक ग्रहाच्या युतीत गेलाय तो, म्हटल्यानंतर आईला प्रकृतीच्या तक्रारी असतील, त्या रवी सिंह यांच्यानुसार असतील, किंवा संततीच्या स्थानाचा मालक रवी संततीच्या स्थानात आहे आणि संततीचा कारक म्हणून पण गुरु तिथे आलेला आहे. असं असताना शनी सोबत राहू सोबत तो येत म्हटल्यानंतर संतती सुखाच्या दृष्टीने गडबड झाली. सो शनीला तिथे ऍड केल्यानंतर तुमची फलितं बदलली, राहूला ऍड केल्यानंतर आणखीन फलितं बदलतील. सो ही कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला जेव्हा तुम्ही बेसिक्स आणि फंडामेंटल्स नीट वापराल तेव्हा बरीचशी तुम्हाला कळायला लागेल. खंड 3 मध्ये धनु लग्नाची एक पत्रिका दिलेली आहे, त्या माणसाने प्रचंड लोन घेतलेली ती पत्रिका आहे बघा. त्या पत्रिकेत चतुर्थ स्थानात बरेच ग्रह आणि मीनेचा शुक्र आहे, पण त्या मीनेच्या शुक्रामुळे कसे परिणाम बदलले हे त्यात एक्सप्लेन केलं. एकदा तुम्ही अभ्यासा म्हणजे तुम्हाला याचं नक्की कळेल. बाकी आणखीन डीप विचार आहे तो आपण कुंडल्या सॉल्व्ह करू क्लासमध्ये, तेव्हा तुम्हाला कळेलच. ओके, मैथिली मोहरेर मॅडम विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा एक प्रश्न होता. मिथुन लग्नाची कुंडली आहे, षष्ठेश मंगळ अष्टमात आहे आणि अष्टमेश शनी षष्ठात आहे.
तर हा अन्योन्य योग काय फळ देईल कसं? हे बघा, अन्योन्य योगावर आपली लेक्चर्स झालेली आहेत. ओके, पण एवढं निश्चित त्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की अन्योन्य योगामध्ये शत्रू ग्रहांमध्ये होणारा अन्योन्य योग हा रिस्की असतो. ओके, सो ह्या पर्टिक्युलर कुंडलीमध्ये मंगळ षष्ठेश म्हणजे व्यक्तीचे कष्ट, व्यक्तीला पडणारा संघर्ष, व्यक्तीचं मामा मावशीचं सुख वगैरे जे काय असेल ते विरोध, ओके, विरोधक शत्रू, ह्या अनुषंगाने तो अष्टम स्थानामध्ये गेल्यावर आणि अष्टमेश परत षष्ठात आल्यानंतर ही दोन्ही स्थानं टेन्शन खाली जातात हे निश्चित. या दोन स्थानांची फळं काय, तर त्यात आरोग्य हे तर कॉमन फळ आहे, कारण अष्टमय मृत्यू किंवा मोठ्या दोषांचं स्थान आहे, षष्ठ स्थान पण दोषांचं रोगांचं स्थान आहे म्हटल्यानंतर रोगांच्या, आरोग्याच्या, प्रकृती धर्माच्या दृष्टीने हे ग्रहयोग चांगले नाहीच आहेत. येते तुमच्या लक्षात? सो हा अन्योन्य योग हा आरोग्याच्या बाबतीत विशेष करून त्रासदायक राहील हे लक्षात घ्या. व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा मोठ्या प्रमाणावर राहणार आणि गंमत अशी होते सप्तम स्थान पापकर्तरीत जातं. सो त्या अनुषंगाने पण हा त्रासदायक राहतो. आलं लक्षात? ओके, श्रुती मॅडम विचारा. हॅलो सर. अनम्यूट करा. हा विचारा. येस. हा हॅलो. मी ऍक्च्युली हा गुगल फॉर्म मध्ये टाकला होता प्रश्न की योग, युती आणि दृष्टी ह्याचा विचार करताना प्रायोरिटी कशाला द्यायची, सगळ्यात महत्वाचं काय, म्हणजे 1, 2, 3 नंबर द्यायचे झाले तर कसं द्यायचं? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॉन्टेक्स्ट नुसार तुम्हाला प्रायोरिटीज बदलाव्या लागतील. ओके, पण योग आहे म्हणजे संबंध असेलच असं होत नाही. उदाहरणार्थ, संबंध ग्रहाचे केव्हा बनतात ह्याच्यामध्ये आपण ग्रहांमधले अंशात्मक योग हे सेकंडरी लेवलला ठेवलेले आहेत, पण मेजर काय घेतलंय की दोन ग्रह एकमेकांच्या युतीत किंवा एका राशीत आहेत, एकमेकांवर दृष्टी ठेवतायत किंवा एक जण दुसऱ्यावर दृष्टी ठेवतोय किंवा अन्योन्य योगामध्ये आहेत. असं असताना मेजर संबंध हे 4च प्रकारे होतात. मेजर फर्स्ट लेवलचे जे संबंध असतात ते. सेकंड लेवलचे संबंध अनेक प्रकारे होऊ शकतात. ओके, सो धरून चाला की मंगळ चतुर्थात आहे आणि रवी लग्नात आहे. इथे रवीचा मंगळाशी संबंध तसा स्ट्रेट नाही आला, पण रवी लग्नात आहे आणि मंगळ चतुर्थात आहे. सॉरी, रवी लग्नात आहे आणि मंगळ दशमात आहे. तर मंगळाची दृष्टी रविवार आल्यावर तुम्ही मंगळाचा रवीशी संबंध प्रस्थापित होतोय हे म्हणणार, बरोबर? दुसरी गोष्ट, समजा दोघे लग्न आणि सप्तमात आहेत, रवी लग्नी आहे, मंगळ सप्तमात आहे, बाय डिफॉल्ट एकमेकांच्या संबंधात आहेत. ओके, असं असताना रवी लग्नात 1 अंशावर आहे आणि मंगळ सप्तमात 29 अंशावर आहे. तरी ते दृष्टीयोगामुळे एकमेकांच्या संबंधात असं तुम्ही म्हणाल, पण त्यांच्यामध्ये किंवा अगदी 29 नको, 15 अंश धरा. रवी लग्नी 1 अंशावर आहे, मंगळ सप्तमात 15 अंशावर आहे. ओके, तर त्यांच्यामध्ये संबंध तर आहेच, दृष्टीयोग तर आहेच, पण अंशात्मक योग नाहीये. सो दृष्टीयोगाची फळं ह्या कुंडलीत मिळणारच, पण जर समजा ते अंशात्मक समसप्तकात पण असते एकमेकांच्या, तर जी काही समसप्तक प्रतियोगाची जी फळं आहेत ती अति तीव्रतेने मिळाली असती. हे लक्षात घ्या. म्हणजे धरून चाला की लग्नातला मंगळ सप्तमातला, लग्नातला रवी सप्तमातला मंगळ, म्हणजे मंगळाची दृष्टी लग्नातल्या रवीवर पण येणार. ह्या दृष्टीमुळे ही व्यक्ती अहंकारी आहे, हट्टी आहे, प्रचंड महत्वाकांक्षी आहे, अंगात धमक जबरदस्त आहे. ही जी काही चांगली वाईट फळं तुम्ही बनवलीत, हेच जर ग्रह अंशात्मक प्रतियोगामध्ये असतील तर हे अति प्रमाणात दिसून येईल व्यक्तीमध्ये तुम्हाला. ओके, सो ह्या पद्धतीने तुम्हाला विचार करायला लागतो. सो असं नाही म्हणतात की ह्याला प्राधान्य द्यायचं, त्याला तीव्रतेचा अंदाज घ्यावा लागतो. अनम्यूट करा. मी हे विचारायचं कारण की ते समग्र ग्रहयोग वाचत होते ना भट सरांचं, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी योग आधी नंतर युती असा क्रम दिलाय, म्हणून मला वाटलं की मुद्दामून त्यांनी असं दिलंय की त्यांनी काय केलंय, त्यांनी शुभयोग आधी घेतलेत एक्सप्लेन करताना, मग युती घेतली आणि मग अशुभयोग घेतले. ओके, सो असं काही नाहीये की तुम्ही शुभयोग आधी मग युती आणि मग अशुभयोगच घ्यायला पाहिजे असं. सीईओ कार्टरनी त्यांच्या पुस्तकात तसं घेतलेलं आहे, हार्मोनियस आस्पेक्ट, कंजंक्शन आणि इनहार्मोनियस अशा पद्धतीने वगैरे. ओके, सो असं नाहीये की तुम्ही त्याच पद्धतीने आणि त्याच सिक्वेन्सने जायला पाहिजे. उलट तुम्ही मला विचाराल पर्टिक्युलरली, माझं पर्सनल ओपिनियन तुम्ही विचाराल. ओके,
तर मी म्हणेल आधी युतियोगाची फळं अभ्यासा, कारण त्याच्यातनं तुम्हाला मग नंतर शुभयोगाकडे ग्रह जातील त्यावेळेला कशी फळं मिळतील आणि अशुभ योगामध्ये जातील त्यावेळेला कशी फळं मिळतील हे विचार करणं सोपं पडतं. ओके, हा, पण त्या सिक्वेन्समध्ये तसं दिलंय तो अंशात्मक ग्रहयोगच आहेत, पण ते हे लक्षात घ्या की फळं देताना त्यांनी अंशात्मक ग्रहयोगांमध्ये शुभयोगांची फळं आधी, मग युतियोगाची फळं आणि मग अंशात्मक अशुभयोगांची फळं असंच दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात तुम्हाला? त्यात काही हे नाही म्हणजे काय चुकीचं किंवा बरोबर असं काही नाही त्याच्यामध्ये. ओके, रेवती मॅडम विचारा. अनम्यूट करा आणि विचारा. आपण अजून 2 प्रश्न घेऊ आणि थांबूया, मग बाकीचे नेक्स्ट सेशनला घेऊया, म्हणजे क्वेश्चन आन्सरच्या. नमस्कार सर. ऍक्च्युली आपण जे ग्रहयोग शिकलेलो आहोत, तर त्याच्यामध्ये त्या ग्रहयोगांची जी फळं आहेत त्या ग्रहांच्या दशेत मिळतात की ऑल ओव्हर थ्रू आउट द लाईफ मिळतात? ती असं कसं आहे, काही आपण कॅटेगराईज करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो ना. कसं आहे लक्षात घ्या की आता व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम करणारा समजा एखादा ग्रहयोग असेल, धरून चला एखाद्याचा लग्नेश आणि चंद्र आणि लग्नेश आहे समजा मंगळ, तो आहे चंद्राच्या युतीत. ओके, सो चंद्र-मंगळ युतीची जी काही फळं आहेत ती या व्यक्तीच्या ओव्हरऑलच सायकीमध्ये आहेत ना, मानसिकतेत बसलेली आहेत की ह्याचे परिणाम त्या व्यक्तीच्या जडणघडणीवरच होणार आहेत म्हटल्यानंतर आयुष्यावर, आयुष्यातल्या सगळ्याच निर्णयांवर ह्या व्यक्तीचा प्रभाव, ह्या ग्रहयोगाचा प्रभाव असणार आहे, बरोबर. पण धरून चला एखाद्याच्या अष्टमामध्ये मंगळ शनी युती आहे की ज्याचा व्यक्तीच्या काही मेजर काय आरोग्याशी मेजर संबंध नाहीये असं धरून चला, किंवा काय करिअरशी काही मेजर संबंध नाहीये, किंवा व्यक्तीच्या स्वभावाशी मेजर संबंध नाहीये. ओके, अशा वेळेला आयुष्यातल्या काही घटना जर ही युती दर्शवणार असेल की धरून चला अपघात होईल किंवा सासरी कोणातरी मेजर काहीतरी धक्कादायक काहीतरी घटना घडेल, असं जे काय असेल ते, ओके, किंवा खाल्लेली लाच उघडकीस येईल, धरून चला ही फळ आहेत. अष्टमाचा विचार करतोय आपण म्हणून. ओके, आणि ही मंगळ शनी युतीचा तुम्ही परिणाम विचारात घेताय तेव्हा त्या युतीचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम विशेष करून मंगळाची महादशा किंवा मंगळाची अंतर्दशा अथवा शनीची महादशा, शनीची अंतर्दशा ह्यात अधिक अनुभवाला येणार, म्हणजे तेव्हा तर बाय डिफॉल्ट येणारच, हे लक्षात घ्या तुम्ही. सो ग्रहयोगाचे परिणाम हे वेगवेगळ्या पातळ्यांवर होत असतात. खरं सांगायचं तर ते तुमचं अस्तित्व आता फार इझोटेरिक मध्ये शिरू नको या, पण तुमच्या जन्माच्या आधीपासून आणि तुमच्या जन्माच्या नंतर पण ते राहत असतात. तसे तुमचा हे जीवन आहे, जेव्हापासून तुमची कुंडली चालू झाली तेव्हापासून आयुष्यभरावर पण परिणाम होत असतात आणि त्यातल्या काही स्पेसिफिक इव्हेंट्सवर पण परिणाम होत असतात. दोन्ही बाजू असतात ग्रहांच्या, हे लक्षात घ्या. ओके, की असं साधा विचार करा की एखाद्याच्या पंचम स्थानात गुरु शनी युती आहे, तर त्या गुरु शनीचे युतीचे परिणाम संतती सुखाच्या किंवा संतती योगाच्या दृष्टीने वयवर्ष जे काही लग्नानंतर जे काही संततीसाठी प्रयत्न करणं त्याच्यानंतरच अनुभवाला येणार आहे, पण शिक्षणाच्या दृष्टीने आधीपासून अनुभवाला येतील कदाचित. येते लक्षात तुमच्या? हा, असं आहे. आलं लक्षात तुमच्या? सर याचाच एक असा दुसरा भाग म्हणजे जेव्हा आपण एखादी युती, तुम्ही मंगळ शनी जसं बोललात किंवा शुक्र केतू जसं घेतलं आपण समजा, पण आधी शुक्राची दशा आणि लगेच पाठोपाठ ज्या दशा येतात, तर शुक्र केतूची जी फळं मिळणार आहे परत ती केतू शुक्रात मिळतात की कसं, त्याच्यात कोणाचं प्राबल्य अधिक कमी असतं का? नाही, हे बघा, हे कसं आहे माहितीये का, लक्षात घ्या, जो तो ग्रह आहे त्याच्या दशेमध्ये तुम्हाला त्याची फळं मिळणार. मग समजा शुक्र केतू युती आहे, तर शुक्र केतू युतीमध्ये शुक्रावर होणारा केतूचा प्रभाव किंवा इतर ग्रहस्थीचा प्रभाव हे शुक्राला काय भोगायला लागतील, म्हणजे शुक्रदर्शित फलांना हे दाखवणारच आहे. एखाद्याचं असं धरून चाला, असं समजा धरून चाला, ओके, की मेष लग्नाची पत्रिका आहे. ओके, मेष लग्नाची पत्रिका आहे आणि असं धरून चाला की दशम स्थानामध्ये मकर राशीमध्ये शुक्र केतू युती आहे. ओके, सो दशमातला शुक्र धनेश दशमात, सप्तमेश दशमात, शनीच्या मकर राशीत केतू युक्त ही फळं शुक्र दशेत पण मिळणारच आहेत. शुक्र दशेमध्ये विशेष करून गृहसौख्य म्हणजे कुटुंब सौख्य आणि वैवाहिक जोडीदार यांच्याबद्दल अनिष्ट फळं मिळण्याची शक्यता अधिक वाढते, कारण एक तर शुक्र हा ह्या रोलमध्ये असताना केतुयुक्त आणि त्यात शनीच्या राशीत जातो. या उलट केतूच्या दशेत पण एक बेस तोच राहणार आहे फलिताचा, कारण शेवटी ग्रह योगांची फळं ही महत्वाची असतात. पण केतूच्या दशेत ऍट द सेम टाइम तुम्हाला केतू नावाचा महादशा स्वामी आहे, तो कुंडलीच्या दशम या उपचय स्थानात आहे.
त्यात तो धनेशासोबत आणि ऐश्वर्यकारक शुक्रासोबत आहे म्हटल्यानंतर आर्थिक दृष्ट्या चांगल्या दिशेने फलित जातील हे विचारात घ्यावं लागतं. मग ही शुक्र-केतू युती आर्थिक दृष्ट्या वाईट नाहीये या व्यक्तीला, ज्याची विशेष फलक केतूच्या दशेत अनुभवायला येते. जरी मोर ऑर लेस ती दोन्ही दशेत येणार, ओके, पण विशेष प्रकारे बदलतंय, म्हणजे दोघांची युती जरी असली बदलतं पण ना. दशेत बदलतं. म्हणून तर कोण कोणावर परिणाम कसा करतोय, काय करतोय, कोण परिणाम स्वीकारणार आहे, कोण परिणाम करणार आहे, हे सगळं जे आपण अभ्यासतो कुंडली अभ्यासताना, ते ह्यासाठी तर महत्वाचं असतं. आमचे ठाण्याचे एक ज्योतिषी आहेत, ते मला कायम ही पुल्स माय लेग्स ऍक्च्युअली, ते मला कायम म्हणतात की हे तुम्ही काय इष्ट अनिष्ट ग्रह इष्ट. मी म्हटलं तुम्ही सांगा ना, कुंडली मांडून दाखवा की ह्या इष्ट अनिष्ट ग्रहांचे काही परिणाम मिळालेले नाहीत, मग मी माझं मत मांडतो त्याच्यावर. ओके, आमचं ते गमतीत चालतं ते सोडून द्या, पण ग्रहांचा विचार करताना, दशांचा विचार करताना, इव्हन फॉर दॅट मॅटर गोचरीचा विचार करताना ह्याला महत्व येतं. असो, म्हणजे आता विषय निघालाच आहे तर म्हणून सांगते की आमच्या नातेवाईकांमध्ये एक 20-22 वर्षाची मुलगी आहे. आता तिला आधीपर्यंत कधीच काही डायबिटीज वगैरे नव्हता, पण वृषभ लग्नाची कुंडली आणि नवमात शुक्र केतू युती आहे. आणि मला वाटतं तिची आता बहुतेक शुक्र दशा संपता केव्हा तरी की केतू वाटतं, तर केतूच आहे सॉरी, तर तेव्हा तिला तो डिटेक्ट झालाय आता. मग केतू षष्ठे शुक्राच्या युतीत आहे ना. हा. मग तर म्हणजे षष्ठे मला नेहमी असा प्रश्न पडतो अभ्यास करताना की मग आता केतू संपला आहे किंवा शुक्र जर असेल, मला आता नीट आठवत नाहीये, पण शुक्र संपत आला असेल तर केतूमध्ये पण परत तिला काही तशीच फळं मिळतील का आजाराबद्दल होणारच. असं इंटरप्ले असतो ना ग्रहांचा तो. ओके, असो, आपण एक प्रश्न घेऊन थांबूया. दीपक सर विचारा, बाकी आपण नेक्स्ट सेशन पण घेऊ हवं तर ह्याच्यावरच, नो प्रॉब्लेम. दीपक सर विचारा, दीपक चुनोडकर सर विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा एक प्रश्न होता की आपण सगळे योग शिकले, एक बाहेर खूप बागुलबो आहे काल सर्पयोगाचा, पण आपण तसं पाहिलं तर आपण जे काही शिकलोय त्याच्यामध्ये काल सर्पयोगामध्ये प्रतियोग होत नाही आणि समोरची स्थानं रिकामी असल्यामुळे सप्तम समोरची दृष्टी येत नाही. आज जसं सुरुवातीला सांगितलं त्या फळांची तीव्रता पण कमी राहील. तर हे सगळं विचारात धरलं तर काल सर्पयोग रिअली इट शुड नॉट मॅटर. नाही, हे बघा, कालसर्पयोगावर मी क्लासमध्ये काही बोललेलोच नाहीये, कारण कालसर्पयोगाबद्दल माझी काही स्पेसिफिक मतं आहेत जी कदाचित सगळ्यांना ऐकायला आवडणार नाहीत. ओके, तर मी स्वतः कालसर्पयोग फारसा विचारात घेत नाही. ओके, ते तुम्हाला मी क्लासमध्ये कालसर्पयोगावर थोडंसं नंतर बोलेन, एक 15-20 मिनिटं. ओके, त्यावेळेला तुम्हाला आठवण करा कधीतरी. ओके, असो, तर आज आपण थांबूया. आपण होतं अजून एक सेशन घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, खूप जणांना रिलेव्हंट उत्तरं हवी आहेत त्यांची, तर आपण हवं तर अजून एक लेक्चर घेऊ प्रश्नोत्तरांचं. ते हवं तर असंच कम्युनिकेटिव्ह घेऊ, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तर नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला कळवेन आधी काय हे करायचं, तर प्रश्न नीट मांडून ठेवा. आणि आपल्या ग्रुपवर पण बऱ्याच जणांनी ऑलरेडी मांडलेले आहेत, त्यातले सुद्धा बरेच घ्यायचे, तर तेही घेऊ. तर आज फक्त मी आता इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू, त्यावेळेला आणखीन खोलातली काही प्रश्न आणि उत्तरं आपण पाहूया. ओके, तर ऑल दी बेस्ट. बाय बाय. श्रीराम.